मुखेड तालुक्यातील मौजे आंबुलगा नगरीचे भूमिपुत्र, शिक्षण क्षेत्रात तब्बल 34 वर्ष निष्ठा, प्रामाणिकपणा आणि कार्यतत्परतेने सेवा बजावणारे महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे राज्य उपाध्यक्ष व्यंकटराव मारुतराव कल्याणपाड यांचा कार्यगौरव सोहळा मोठ्या थाटात संपन्न झाला. शिक्षक, संघटक, पत्रकार आणि समाजाभिमुख कार्यकर्ते अशी बहुआयामी ओळख असलेल्या व्यंकटराव कल्याणपाड यांचे कार्य शिक्षक समाजासाठी प्रेरणादायी ठरत आहे. 29 फेब्रुवारी 1968 रोजी आंबुलगा बुद्रुक, तालुका मुखेड, जिल्हा नांदेड येथे जन्मलेल्या व्यंकटराव कल्याणपाड यांनी 3 एप्रिल 1992 रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शिक्षक म्हणून सेवेला प्रारंभ केला. आंबुलगा, कासारखेडा, जांभरुण, पांडुरंगनगर, बेंबर आदी विविध शाळांमध्ये त्यांनी शिक्षक, केंद्रप्रमुख व मुख्याध्यापक म्हणून जबाबदारी सांभाळली. 28 फेब्रुवारी 2026 रोजी PM श्री जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा नूतन येथून सेवानिवृत्त झाले आहे. प्रत्येक ठिकाणी शैक्षणिक गुणवत्ता वाढ, शाळेतील शिस्त, विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी उपक्रम आणि पालक शाळा समन्वय यावर त्यांनी विशेष भर दिला. शिक्षणासोबतच त्यांनी पत्रकारितेतही आपली वेगळी छाप उमटवली. महाविद्यालयीन वार्षिकांचे संपादन, ग्रामीण वार्ताहर म्हणून विविध दैनिकांतून लेखन, कथा, कविता आणि सामाजिक विषयावरील लेख प्रकाशित करून त्यांनी समाज प्रबोधनाचे कार्य केले. युवकांना नोकरीविषयक मार्गदर्शन, अर्ज भरणे, स्पर्धा परीक्षांची माहिती देणे या माध्यमातून अनेकांना शासकीय सेवेत संधी मिळवून देण्यात त्यांचा मोलाचा वाटा राहिला आहे. संघटनात्मक कार्यात त्यांनी सदैव आघाडी घेतली. महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे राज्य उपाध्यक्ष म्हणून शिक्षकांच्या सेवा विषयक प्रश्नावर ठाम भूमिका घेतली. बदली, पदोन्नती, वेतन, शैक्षणिक धोरण आदी विषयावर त्यांनी सातत्याने पाठपुरावा करून शिक्षकांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या नेतृत्वामुळे संघटना अधिक बळकट व सक्रिय झाली आहे. त्यांच्या उल्लेखनीय कार्याचा गौरव म्हणून त्यांना नांदेड जिल्हा परिषद आदर्श शिक्षक पुरस्कार 2022, पंचायत समिती स्तरावरील पुरस्कार, महाराष्ट्र राज्य शिक्षक सेना सन्मानपत्र तसेच मनुष्यबळ लोकसेवा अकादमी मुंबई यांचा शिक्षकरत्न पुरस्कार प्राप्त झाला आहे. मतदान केंद्रस्तरीय अधिकारी म्हणून 100% विद्यार्थ्यांची मतदार यादी तयार केल्याबद्दल जिल्हा प्रशासनाकडून त्यांचा विशेष गौरव करण्यात आला. त्यांच्या सेवापूर्ती निमित्त शिक्षक परिषदेच्या वतीने सपत्नीक त्यांचा भव्य सत्कार करण्यात आला. तसेच शाळेत आयोजित सेवापूर्ती सोहळ्यात शाळेतील शिक्षकांनी त्यांना सेवापूर्तीच्या शुभेच्छा दिल्या. तसेच अनेक मित्रमंडळींनी त्यांना शुभेच्छा दिल्या.